पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीसंदर्भात सुनील तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। हिंगोली जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र अर्थात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। बळसोंड भागातील प्रगतीस बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या नाफेड केंद्रात शेतकऱ्यांनी 8 ते 10 महिन्यांपूर्वी सोयाबीन विक्री केली होती, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार चक्रा माराव्या लागतात। फसवणुकीस जबाबदार असलेल्या केंद्र चालकावर कारवाई करून रखडलेले पैसे तातडीने मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हे संपूर्ण शेतकरी या शेतकऱ्यांनी नाफेड हमीभाव केंद्रांवर आपली सोयाबीन जे शेतीमाल आहे ते विकलेला आहे आणि त्यानंतर जे नाफेड केंद्र चालक आहे त्या ज्या संस्था चालकाने या शेतकऱ्यांचे लाखो रुपये जे आहे ते अद्यापपर्यंत दिलेले नाही। जवळपास 7 ते 8 महिन्यापासून या शेतकऱ्यांनी जे आहे ते शेतीमाल विकलेला आहे, मात्र अद्यापही या शेतकऱ्यांचे जे आहे ते पैसे देण्यात आले नाहीत। मात्र प्रशासनाकडून या संबंधित नाफेड केंद्र चालकाकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। किती लाखाची फसवणूक झाली तुमची? 2,81,000। कधी माल विकलाय? जानेवारी मध्ये 1 लाख। बर, 2,81,000 जानेवारी विकला, आजपर्यंत पैसे आलेले नाहीत। मी परेशान आहे। बरं, कसं दगताय मग घरी काय परेशान, पोरं कलमा करत राहिले, शिवा देत राहिलेत। माल कशाला दिला, काल दिला, सरकारला माल दिला आम्ही। सरकारच्या याच्यात आजपर्यंत आम्हाला 5 पैसे नाही आलेत। अजून काय शेतकरी आहेत? किती लाखाची फसवणूक झाली तुमची? आमची पूर्ण फसवणूक झालेली आहे 2,83,000ची। 1,33,000चा एक चेक आहे आणि 1,83,000चा चेक आहे। आम्हाला कमीत कमी 9 महिने झाले सोयाबीन विकून आणि कुठलाही 1 रुपया सुद्धा आलेला नाही। आता शेतकऱ्यांना आता फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। एकदा आम्ही शासनाला निवेदन दिलंय, शासन म्हणतंय की तुम्ही FIR करा। आम्ही FIR आमच्या प्रक्रियेने करू, पण शासनाचाही हस्तक्षेप याच्यात गरजेचा आहे। लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं आहे। विद्यमान आमदार, कळमनुरीचे आमदार, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब, SP साहेब यांना सगळ्यांना आमचं निवेदन आहे की आता शेतकऱ्यांना फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। घरात वाद कलह निर्माण होत आहेत, लवकरात लवकर पैसे प्राप्त झाले पाहिजे यासाठी कारवाई करा। शेतीमाल विकलाय तरी सुद्धा हातात 1 रुपया नाही मिळाला, त्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगतायत। किती लाखाची फसवणूक झाली तुमची आणि कधी माल विकला होता? आम्ही जानेवारी मध्ये माल विकला सर, 2026 ला। आज 8 महिने झाले आम्ही चक्र मारून बेजार आहोत। इथं कलेक्टर ऑफिसला, DMO ऑफिसला, परभणी मेन ऑफिस आहे तिथं जाऊन आलो आम्ही सर। ते उडवडीचे उत्तर द्यायला सर्वजण आम्हाला आज उद्या तुमचे पैसे जमा होतात, माल विकतात त्यावेळेस सांगतात 15 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होईल। आज माझी 3,50,000चे नुकसान झालेलं आहे सर।